आज शिक्षक समन्वय संघ हिंगोली जिल्हा या शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या कार्यकाळामध्ये एक शासन निर्णय झाला 14 ऑक्टोबर 2024चा आणि त्या शासन निर्णयामुळे असे या ठिकाणी साधारणतः देण्यात आले की ज्या शाळा 20% अनुदान घेतात त्यांना 40%, ज्या 40% घेतात त्यांना 60 आणि ज्या 60 घेतात त्या 80 अशा प्रकारच्या अनुदानाचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या काळामध्ये झाला। परंतु आज 3 अधिवेशन होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद कुठल्याच अधिवेशनामध्ये या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी या ठिकाणी झालेली नाही। या गोष्टीचा निषेध म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि दिनांक 8 आणि 9 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळा, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय हे कडकडीत बंद करून शासनाचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण दिनांक 8 आणि 9 तारखेला मुंबई येथे आझाद मैदानाला या ठिकाणी जाणार आहोत। मी महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना कळकळीची विनंती करतो की ही शेवटची संधी आपल्याला या ठिकाणी आहे। या शेवटच्या संधीचं आपण या ठिकाणी सोनं करू आणि सर्वांना आवाहन करतो, हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा विनाअनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक असतील, महिला भगिनी असतील, यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी कडकडीत दिनांक 8 आणि 9 तारखेला आपल्या शाळा या ठिकाणी बंद कराव्यात आणि शासनाचा निषेध म्हणून आणि जर आपल्याला तरतूद जर करून घ्यायची असेल तर सर्वांनी आझाद मैदान मुंबई येथे येणं गरजेचं आहे।